हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीची मस्त अशी झणझणीत गवारीची भाजी। तर त्यासाठी एक वाटण करायचं आहे। तर मिक्सरचं भांडं घेतलंय छोटं, त्यामध्ये घालायचं आहे सुकं खोबरं, त्याचबरोबर 10 ते 12 लसूण पाकळ्या घातलेत, कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने पेस्ट करून घ्यायची। वाटण तयार झालेलं आहे। आता कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये घालायचं आहे तेल। मी साधारण 2 चमचे तेल घालून घेतलं। तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे। तर इथे बघा 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची, जेणेकरून फोडणी छान खमंग बसते कोणत्याही पदार्थाला। आणि त्यानंतर मी इथे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलंय। जिरं छान फुललं की कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घालून घ्यायचे। आता यामध्ये घातलेला आहे 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। कांदा सुद्धा या फोडणीबरोबर आपल्याला छान एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। गुलाबी रंगावर छान परतून घ्या आणि त्यानंतर आपल्याला तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे। तुम्हाला जर माझा आवाज थोडासा वेगळा जाणवत असेल तर प्लीज समजून घ्या, माझा थोडा गा बसलाय त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतोय। तर इथे बघा कांदा छान आपला परतला गेलाय। यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं वाटण। आता साधारण एक 2 ते 3 चमचे मी वाटण घालून घेतलं। वाटण सुद्धा या फोडणीबरोबर छान परतून घ्या, जेणेकरून मस्त जो लसणाचा कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि वाटण छान परतलं गेलं की भाजी सुद्धा खूप छान खमंग लागते। आता बघा आपण छान हा मसाला आहे तो त्याला तेल सुटेपर्यंत फोडणीबरोबर परतून घेतलाय। आता बेसिक आपल्याला सुके मसाले यामध्ये घालायचे आहेत। तर अर्धा चमचा हळद घातली आहे, त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातलाय। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा मी इथे गरम मसाला घातलाय। आता हे जे सगळे सुके मसाले आहेत ते फोडणीबरोबर छान 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला खुडून घेतलेली गवारी घालायची। आता गवारीची कोणतीही भाजी असो, सुकी किंवा पातळ, शक्यतो गवारी हाताने खुडून घ्यायची, त्यामुळे भाजी खमंग लागते। तर अशा पद्धतीने बघा ती स्वच्छ धुतलेली गवारी घालून घ्यायची आणि आपल्याला ही गवार छान या मसाल्याबरोबर एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी ऑफिसच्या टिफिनला देऊ शकता किंवा छान थोडीशी रस्सेदार करून मस्त अशी ही रस्सा भाजी सुद्धा खूपच छान लागते। तर अशा पद्धतीने एक 2 ते 3 मिनिट मी परतून घेतलं। आता यामध्ये घालायचं आहे पाणी। आता तुम्हाला सुकी हवी असेल तर पाणी थोडं कमी घाला आणि थोडासा रस्सा हवा असेल तर थोडंसं पाणी जास्त मध्ये घाला। आता झाकण ठेवायचं आणि झाकणावरही पाणी घालायचं। झाकणावर पाणी घातल्यामुळे काय होतं ना, भाजी पटकन शिजली जाते आणि छान मस्त अशी ही खमंग भाजी तयार होते। भाजीची टेस्ट सुद्धा खूप छान लागते। तर अशा पद्धतीने बघा छान भाजी आपली शिजली गेली आहे, गवार पण मऊसूद अशी शिजली गेली आहे। आता यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते। तुम्हाला रस्सा हवा असेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून 1 ते 2 मिनिट मंद आचेवर छान भाजीला एकजीव होऊ द्या आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून ही छान रस्सा भाजी सुद्धा तयार होते। पण मला सुकी हवी आहे त्यामुळे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आटवून घेतलं आणि त्यानंतर ही अशी मस्त अशी रसरशीत आपली गवारीची भाजी तयार झाली। सारी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।